नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत करतोय श्री भुजबळ व्लॉग या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून. आज आम्ही आलोय नाशिकमधील त्र्यंबकेश्वर रोडवरील फ्लॉवर पार्क पाहायला. वीकडेजला 300 रुपये आणि वीकेंडला 400 रुपये तिकीट इथे आहे. 3 वर्षांच्या खाली तिकीट मोफत आहे आणि फुलांच्या रंगीबेरंगी दुनियेत आपलं स्वागत आहे. आत प्रवेश केला आणि फुले पाहून आनंदाने आमचा अथांग नाचायला लागला. भारतातील सर्वात मोठा फुलांचा थीम पार्क म्हणून हा प्रसिद्ध आहे. इथे 50 लाखांपेक्षा जास्त फुले असून 45 वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय फुलांचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतील. 25,000 स्क्वेअर फूट परिसरात पसरलेला हा थीम पार्क. प्रत्येक फुलांच्या नावाची पाटी आपल्याला इथे पाहायला मिळते. ज्याप्रमाणे पावसाची चाहूल लागलेला मोर आकर्षक दिसतो, त्याचप्रमाणे इथे आकर्षक सुबक असे लांबवर पसरलेला पिसारा असणारे 3 मोर पाहायला मिळतील. हा सिंह जणू आपल्या फुलांची राखण करायला इथे बसला होता. नुकत्याच झालेल्या चंद्रयान लॉन्चिंगचे यश व्यक्त करणारी ही एक कलाकृती. नीटनेटकी, विविध आकारांची आणि प्रसन्नता देणारी ही फुलांनी बहरलेली बाग. आपले स्वागत करण्यासाठी हार्ट शेप असणाऱ्या या कमानी फोटो काढण्यासाठी बेस्ट प्लेस आहेत. अतिशय सुबक दिसणाऱ्या या 6 कमानींवर किती फुले असतील याचा अंदाजही आपण लावू शकत नाही मित्रांनो. गर्दीच्या वेळी आलात तर नक्कीच इथे फोटोसाठी वेटिंगचा क्यू आपल्याला पाहायला मिळेल. एवढं पाहूनच हा फ्लॉवर पार्क महाराष्ट्रात आहे याचा मला अभिमान वाटायला लागला. ही तर सुरुवात होती. अर्धगोलाकार कमानीवर विविध फुलांच्या कुंड्या खूपच छान दिसत होत्या. आणि हे आहे पार्कचे मेन आकर्षण. इथे आधी वॉटर पार्क होता, त्याचं फुलांच्या स्वर्गामध्ये रूपांतर झालं. ज्या कोणाची ही कल्पना आहे त्यांचे मनापासून आभार आणि सलाम या कामाला. इतर वेळी पाण्याने भरलेले रोलर कोस्टर आता अगणित फुलांनी भरलेले आहे. देशी व विदेशी फुलांच्या जाती, रंगांची उधळण, डोळ्याचे पारणे फेडणारा हा नजारा अगदी समाधानकारक होताच, पण उन्हाची झळ सुद्धा जाणून देत नव्हता. लहान मुलांसाठी तर हा पार्क विशेष आकर्षणच ठरतोय मित्रांनो. या अँगल मधून हा मोर पाहण्याचा नजाराच काही शब्दात सांगण्यासारखा नव्हताच. या स्लाइडला एक फेरफटका मारताना काही प्रश्न मनात आले. याला कधी, किती आणि कसे पाणी पुरवठा केला जात असेल? येथील फुले खराब झाली किंवा त्यांचा जीवनकाळ संपला तर त्यांना रिप्लेस कसं करत असतील? एक शेप बनवण्यासाठी नुकत्याच झाडांचा एवढा अंदाज यांना कसा आला असेल? सगळं काही नाविन्यपूर्ण होतं.
फुलपाखराच्या आकाराची बरीच स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतील. हा अजून एक सेल्फी पॉइंट किंवा फोटो पॉइंट आपल्याला पाहायला मिळेल. या पार्कला युनिक बनवणारा हा फलक विविध देश व शहरांची दिशा व अंतर इथे दाखवतो. या छानशा बागडणाऱ्या हरिणांचा हेवा वाटला आणि सोबत दिसतील ती नवीन नवीन प्रकारची फुले. अजून एक आकर्षण म्हणजे 60 फूट असणारा हा ऐफिल टॉवरची प्रतिमा. त्याच्या आसपास एक वॉटर पार्क सुद्धा आहे. याच्यावर सुद्धा छान फुलांची आरस आपल्याला पाहायला मिळते. या लॉंग स्लाइडला घाबरणारी काही लोक खूप वेळ एन्जॉय करतील एवढी फुले इथे आपल्याला पाहायला मिळतील. त्यातील 7 रंग सुद्धा कमी पडतील एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रंगात फुलांनी येथे न्हावून टाकलं होतं. की भेट द्या. बाहेरील खाद्यपदार्थ इथे अलाउड नाहीयेत. कुठे राहायचं, कुठं खायचं आणि कसं यायचं हे डिस्क्रिप्शन मध्ये मी लिहिलेलं आहे. गझानिया नावाची साऊथ आफ्रिकेतील ही फुलं आपण आता पाहतोय आणि त्यामध्ये दिसतोय तो एक टायगर. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.